राज्यातल्या बांधकाम विभागाकडील कॉन्ट्रॅक्टरांच्या थकीत देणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावलाय। मी सांगत होतो लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, आता आमच्या पक्षाकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिले नाहीत, सगळे कॉन्ट्रॅक्टर सत्तारूढ पक्षाकडे गेले आहेत, अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटलांनी केली आहे। तसेच बांधकाम खात्यात 60 ते 70 हजार कोटींची कामे घेतली आहेत, त्यामुळे पैशांची जुळणी कशी करायची हा प्रश्न आम्हाला पडण्याची गरज नाही, अर्थमंत्र्यांना पडेल असा टोला अजित पवारांना लगावलाय। तर 31 मार्च अखेर 18,000 कोटी दिले नाहीत तर कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत होईल, कॉन्ट्रॅक्टरांची बाजू मांडली नाही तर देशात शेतकरी आत्महत्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील अशी भीती देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे। ते सांगलीच्या कुंडलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय। आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार असून आम्ही तुमच्या मागे आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। लाडक्या बहिणी अपात्रेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली आहे। सांगलीच्या कुंडल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते। लाडक्या बहिणींनाही तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिलाय, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मतं दिली, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का, अशा शब्दात महायुतीला खोचक टोला लगावत जयंत पाटलांनी महायुतीवर निशाणा साधलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्च यांच्या पार्श्वभूमीवर कर्ज असलेले मात्र मयत झालेल्या 5,497 शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे। त्यांच्याकडे 52 कोटी रुपये थकीत आहेत। बँक प्रशासनाने मयतांच्या वारसांचे पत्ते शोधून नोटिसा दिल्या आहेत। आतापर्यंत 325 मयत वारसांना नोटिसा दिल्या असून 70 लाख रुपये वसूल झालेत। दरम्यान थकीत 59,000 शेतकऱ्यांपैकी 40,000 शेतकऱ्यांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे। मार्च एंडला अवघे 1.5 महिने राहिलेत। बँकेचा NPA कमी करण्यासह 225 कोटी रुपये ढोबळ नफ्यासाठी आतापासूनच थकबाकी वसुलीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। त्याचाच भाग म्हणून बड्या नेत्यांच्या संबंधित 5 सूतगिरण्यांचा लिलाव नोटिसा काढल्या आहेत। मयत शेतकऱ्यांसह थकबाकीदार शेतकऱ्यांनाही 101च्या नोटिसा बजावल्या आहेत। मार्च अखेर वसुलीच्या दिवशीसाठी सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात आले। जिल्हा बँक विकास सेवा सोसायट्यांच्या मदतीने कर्ज वाटप करते। 5,497 कर्जदार मयत झालेत। त्यांच्याकडील 52 कोटी थकीत वसुलीसाठी फारसं कोणी प्रयत्न झालेले नाहीत। गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्या वारसांना नोटिसा देण्याचा निर्णय झालाय, त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जाते। त्यांचे मयत वारस शोधून नोटिसा दिल्या जात आहेत। त्यासाठी बँक कर्मचारी प्रसंगी तलाठी ग्रामसेवक यांच्याशीही संपर्क साधत आहे। जिल्ह्यातील 59,000 शेतकरी थकीत आहेत, त्यातील 40,000 जणांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटीकडून नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। यातील अनेक गावच्या सोसायटीचे संचालक नोटिसासाठी राजी नाहीत। सोसायट्यांचे सचिव मात्र नोटिसांसाठी आग्रही आहेत। जिल्हा बँक प्रशासनाने नोटिसांबाबत सचिवांकडे तगादा लावलेला आहे। जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणतानाच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न असतील। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे। सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मावळते जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नूतन जिल्हाधिकारी काकडे यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, आपणास सांगलीतील कामाचा पूर्वानुभव असून जिल्ह्यातील पदाच्या कार्यालयात अधिक चांगलं काम करू, त्यासाठी सर्वांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले। नूतन जिल्हाधिकारी काकडे सारथी पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते। तिथून त्यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे हे सन 2010च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत। त्यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड व महिला व बालकल्याण आयुक्त पुणे येथे म्हाडाचे संचालक या पदांवर काम पाहिले। तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी सांगली या पदावर काम केलं असून सांगलीतील दुष्काळ महापुराच्या आठवणी त्यांनी यावेळी केलेल्या सर्वोत्तम कामांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिलाय। सांगली बाजार समिती आवारात बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये चालू हंगामातील उच्चांकी 371 रुपये दर प्रति किलो भाव मिळालाय। हा हिरवा बेदाणा विजयकुमार रामगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केलाय।
द्राक्ष उत्पादन घटल्याने बेदाण्याचे भाव चढे राहणार असल्याचं व्यापाऱ्यांचं मत झालंय। यंदा नवीन बेदाणा हंगाम लवकर सुरू झाला असून होळी आणि रमजान सणाच्या मुहूर्तावर बेदाणा खरेदीसाठी देशातील व्यापारी मोठ्या प्रमाणात सांगली मार्केट यार्डात दाखल झालेत। प्रशांत पाटील मजलेकर यांच्या दुकानात मल्लिकार्जुन सातलगाव यांच्या हिरवा गोल बेदाण्यास चालू हंगामातील उच्चांकी असा 371 रुपये प्रति किलो प्रवीण यादवाडे यांनी खरेदी केलाय। तसेच गुरु बसवेश्वर ट्रेडिंग यांच्या दुकानात चणबसू गुजरे संख या शेतकऱ्याच्या लांब सुटेखानी बेदाण्यास 321 रुपये प्रति किलो दराने भाग्यश्री एंटरप्राइजेसने खरेदी केला। नवीन मालाचा अनेक दुकानात सौदा शुभारंभ मार्केट कमिटी संचालक प्रशांत पाटील, काडापा वारद, मनोज मालू, शेखर ठक्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय। यावेळी द्राक्षाला चांगला दर असून द्राक्ष उत्पादन कमी असल्याने बेदाण्यालाही चांगला दर वर्षभर राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। बेदाण्यास चालू वर्षी चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी नवीन बेदाणा सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले। बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यास अकाउंट सस्पेंड होईल अशी डिजिटल अरेस्टची भीती घालून ऑनलाईन KYC पूर्ण करतो असे सांगून खाते हॅक करत तब्बल 21,75,000 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय। बँकेचे अधिकारी बोलत असल्याचं सांगून बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेण्यात आलेत। या फसवणुकीबाबत दिलीप मारुतीराव शिंदे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिलीप शिंदे हे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत। नोव्हेंबर 2024 मध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून SMS आला। त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज सस्पेंड होईल, तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा असे नमूद केलं होतं। शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता, हेड ऑफिस बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतोय असं सांगितलं। तुमचं अकाउंट सस्पेंड झालं असून ते ॲक्टिव्ह करण्यासाठी KYC पूर्ण करणं आवश्यक आहे। त्यासाठी आधार क्रमांक, बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला। तसेच एक व्हॉट्सअप ॲप क्रमांक करून त्यावर माहिती शेअर करायला सांगितली। मोबाईल सुरूच ठेवला। शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आधार कार्ड नंबर, खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला। राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमचे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचं खातं ऑनलाईन करत आहे असं सांगून मोबाईल चालू ठेवा अशा सूचना केल्या। 15 ते 20 मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं, परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचं खाते भामट्याने हॅक केलं। त्यानंतर त्यांच्या खात्यातील 21,75,000 रुपये घेऊन परस्पर ते काढून घेतलं। बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचं दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला। राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईला अर्धनग्न चालत जाण्याचा निर्धार सांगलीत पार पडलेल्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महामेळाव्यामध्ये करण्यात आलाय। राज्यातल्या 1.25 लाख मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तरुण आणि तरुणांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असून राज्य सरकारने तातडीने लाखो विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, त्याचबरोबर मानधनवाढीचा निर्णय देखील घ्यावा। यांसह विविध मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली महामेळावा पार पडला। या महामेळाव्याला राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रशिक्षणार्थींनी हजेरी लावली होती। सर्व प्रशिक्षणार्थी हे सामान्य घरातील असून त्यांचे विद्यावेतन 6, 8 आणि 10,000 असं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने लक्ष देऊन त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। प्रशिक्षणार्थींना कालावधीला जोडून रोजगार देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी, विद्यावेतनात राज्यातील महागाई आणि तालुक्यातील दरडोईच्या योग्य प्रमाणात वाढ करण्यात यावी, नेमणूक करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींना नवीन आलेल्या योजनेमध्ये तालुक्यात भरण्यात येणाऱ्या पदांवर काम करणाऱ्यांना सहभागी करून घेण्यात यावं, यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या। संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या हस्ते फोटोपूजन करून आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आले। आरोग्य शिबिराचे संयोजन मिरज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी स्वतः आमदार नाईकवडी यांनी स्वतःचं रक्त तपासणी करून घेतले। यावेळी माजी महापौर मेनुद्दीन बागवान, नगरसेवक जमील बागवान, अतहर नाईकवडी, अभिजित हारगे, जयगोंड कोरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन श्रीकांत रायमाने, संदीप दबडे, अमित सनके आदी समाज बांधवांनी केलं। यावेळी रोहिदास महाराजांचे समाज मंदिरबाबतचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आमदार नाईकवडी यांनी दिलंय। सांगलीत आज चर्मकार समाजाचे गुरु संत रोहिदास महाराजांची जयंती रोहिदास नगर येथे साजरी करण्यात आली। यानिमित्त सकाळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करत सांगलीत शोभायात्रा काढण्यात आली आहे। संत रोहिदास विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि रत्नदीप व्यायाम मंडळाकडून या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। यानिमित्त श्री रोहिदास विठ्ठल मंदिर गावभाग येथे पुढील 2 दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमात
कार्यक्रमाचं संयोजन संत रोहिदास जयंती महोत्सव मंडळाकडून करण्यात आले. आज सकाळी समाजाचे कार्यकर्ते प्रदीप कांबळे, कुणाल संकपाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू भोसले, रवींद्र वाधवणे, उदय मुळे, माधुरी वसगडेकर, डॉक्टर सुधीर गवळी, माजी नगरसेविका शलाका पवार यांच्या उपस्थितीत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सांगलीत गणपती मंदिराच्या दारात आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून राहुल संजय साळुंखे याचा खून केल्याची घटना 11 एप्रिल 2024 रोजी घडली होती. या प्रकरणी गेले 10 महिने फरारी असलेला विश्वेश संजय गवळी याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. सांगलीत गतवर्षी कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. यावेळी अल्पवयीन मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न राहुल साळुंखे यांनी केला होता. याच वादातून राहुलचा काटा काढण्याचं ठरवलं. 10 एप्रिल 2024 रोजी राहुल आणि मित्र तेजस कारंडे गणपती मंदिराजवळ आले होते. तेव्हा पाळतीवर असलेल्या संशयितांनी त्याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. पळत जाऊन तो मंदिराच्या दारात मृत होऊन पडला. या खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. तर विश्वेश गवळी हा पसार झाला होता. 10 महिने तो पोलिसांना चकवा देत होता. तो मिरजेतील बैल बाजाराजवळ आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. त्याने खुनात सहभागी असल्याची कबुली दिली. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी बुधगाव येथील महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेत. आम्हाला भूमिहीन करून शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करत आहे असा सवालही महिलांनी उपस्थित केलाय. बाधित शेतकऱ्यांची महिलांसह येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले आणि बोरूने माझी जमीन बागायती आहे, सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामार्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. सर्व देवस्थानी रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही असं विधान केलं होतं. तसेच कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तीपीठ महामार्ग होणारच असं विधान केले. आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते? कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केल्यानंतरही ते बोलले नाहीत. शक्तीपीठाचं समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला? हिंमत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचं होतं. सर्व आमदारांशी चर्चा केली असे मुख्यमंत्री म्हणतायत. मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात याचं उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. मिरज तालुक्यातील भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग तपासणीचं काम करत असताना फिनॉलसारख्या रासायनिक द्रव्याच्या बाटलीचा स्फोट होऊन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेश्वरी चौगुले यांच्यासह तिघांच्या चेहऱ्यावर उडाल्यामुळे गंभीर भाजलेत. या घटनेचा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने निषेध केलाय. याबाबत संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती राजेश्वरी चौगुले आणि इतर 2 जणांच्या चेहऱ्यावर व हातावर गंभीर भाजल्याने त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रयोगशाळा अपुरी आहे. त्यामध्ये एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व एक HLLचा कर्मचारी रक्तनमुने संकलन आणि तपासणी करण्यास कामकाज करतो. प्रयोगशाळेमध्ये कामकाजाची जागा आणि तपासणीची जागा वेगवेगळी केल्यास घडलेली घटना आणि होणारे संसर्गजन्य आजार टाळू शकतात. वरिष्ठांच्या दौऱ्यावेळी या सर्व गोष्टींची पूर्तता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी पूर्ण करण्याचा तगादा लावला जातोय. वरील बाबींचा विचार करून साहित्य पुरवण्यात यावे. तसे न झाल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलन आणि रितसर काम बंदचा नाईलाजास्तव निर्णय घेण्यास भाग पाडू नये असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.